हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता श्रीरामाम्बोनिधिसङ्गता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही श्रीमद रामायणाचे अयोध्याकांडाचे 10 सर्गांतसचे कैकेयी ती गेलांतो पदे पदे ते मंथरेन रामाल विषयो काही कौशल्य विषयो चकडे विष मना घालताना कैकेयीलांतो एक निकृती मिळेल कसुरावेश जता आणि ती मंथरेन संगिले वै म्हणून सांगून कोपागारा वचून क्रोधग्रह वचून पुरे आभरण उड्डोन नेलारे निदले रडतची रायु दशरथो सर्व पूर्वसिद्धते कोरोनो मंत्याल करीन पुरोहिताल करीन पैच दिसा पट्टाभिषेका कसल सकट सिद्धत कोरका सर्व कोरोनो मोगा राणी कैकेयी केदनाय तीन ताणे तिगे लागी येवचे तशी तिगे अंतपुरा वचून पळयता ती ना थंय आशिल्ली जनती क्रोधागारा वचून न्हिदल्या म्हणून सांगताची ताका आश्चर्य दिसता ही कशा खातीर कोपली कशें जाल्लें म्हूण सांगून थंय वता तिगे नाना रितीर तिका समाधान करूं पळयता ती आयकना निजावन ताका कसलेची कल्मश ना मनांत अपापः पापसंकल्पां ददर्श तरणीतले म्हणून सांगताची अपापः ताका कसले गोत ना ताका कसले कल्मश मना ना कसले पाप बुद्धी ना जलरी पापसंकल्पां ती कैकेयीन कसले एक पापकृत्याक मन केला म्हूण म्हळेल कळना नशी ताका कैकेयी वयरी मोगोची ती तशी बेजार करची पळोवन ताका भारी बेजार जाता तिगेले वयरी कनिकरय जाता तिगे निमगीत तो कसले खातीर तूं इतले बेजार जाला तुका कशे खातीर अशें करता तूं परिम्रश्य पाणीभ्याम म्हणून सांगला बी संत्रस्त चेतना तिका 2 हातांनी तिगेले आंग म्हळ्यार ते पळय मस्त दुख्ख आशिल्लें जेन्ना समाधान करताची तशी तिगेल्या आंगाक पेटून 2 हातांनी पेटयत तो आनी निमगीत कसले तूं कसले अशें करता न तेहम अभिजानामी क्रोधमात्मनी संशिरम तुका इतले मटा कोपय दोळये न्ही कशे खातीर तुका अशी कोपयला कोण तुगेले उत्तर विरोध केल्ले कोणेय जो तुका अपमान केले बे अशी निमगीत रस मागीर म्हणटा काय तो एदिदम मम दुःखाय शेषे कल्याणी पांसुषु भूमौ शेषे किमर्थम त्वम मयि कल्याणी जीवती भूतोपहत चित्तेव मम चित्त प्रमाथिनी म्हळ्यार तूं अशी धुळीन तूं न्हिदला रे म्हाका बेजार जायना मे नेलार न्हिदला तूं कशे खातीर तूं अशी नेलार न्हिदले तुगेले मनान तूं भूतोपहत चित्तेव म्हणटा कसले कल्मश पाप सकड न्ही भूतची तुगेले आवेश मनान तूं भुताचे एक कसे की आवेश येयला म्हणलें म्हणके दिसता तूं कसले सांग मेगे लागी ताका पुरे वैद्य सची तुगेले मनान तूं कसो सांग तांणी चिकित्से दितलीची म्हूण निचावन चक्रपाणी चिकित्सेन तूं सांगताच की भूतानुबंधी दोशेचे साधारण चिकित्सा दैव व्यपाश्रया बल्यादिरूपा युक्ती व्यपाश्रया दोषानुरूपा कषायपानादिरूपाच्या म्हूण म्हळ्यार निकृती इल तसले राक्षस इले आवेश असल्यारी वैद्य ते चरक संहिते रितीरी भूतावेश व्याधीचे वखद करून काडयत म्हूण सांगून आस तशी तो सांगले म्हूण म्हणचंगा निमगीत तूं कसो जावका कसो प्रिती जावका तुका कोणाला निमती तूं कसो प्रितीचे विशय तुका जावका कसो केल्यार तुका मनान समाधान जाता कोणाला निमती तुका इतलें दुख्ख येयलां तें सांग मस्त रोणुका रोण तुगेलें शरीर जाल्ला पळय मस्त दुखतरच तूं
म्हणटरस आनी म्हणटा काय अवध्यो वद्यताम कोवा वद्य कोवा विमुच्यताम दरिद्रः को भवत्वाड्यो द्रव्यवान्माप्य किंचनः. तुका कसलकी कार्य साध्य जायनी म्हणजो बेजार आसवे सांग हांव तें कार्य तुका करून दिता तुगेले खातीर. तुका कोणाकय जो वध कोरका म्हूण आशिल्ले खंयचे पापिश्टाक तो ताका वध कोरकावे. कोणाक कसल कोरका सांग. कोणाक श्रीमंत कोरका की कोंचकी श्रीमंत दरिद्र कोरकावे कसल करका इतले पुराय सांगचे पळयतना दशरथान आमकां ते वैरवैरी पळय आमी पळयतना सहज आलोचना करतना तशी देवी येई तुगेले प्रिती खातीर हांव येदोळ करना तिल कसं करूं काही सिद्धस. कोणकी वदारह न्हय आशिल्लो ताकाय मारता हांव. कोणेय मरणदंडनीक आशिल्लो कैदी आसल्यार ताकाय सोडवायता हांव. दरिद्राक ऐश्वर्यवंत करता ऐश्वर्यवंता दरिद्र करता म्हळ्यार हें स्त्री व्यामोह आशिल्ले जनान अशें पळय सांगचें. तशी दशरथ सांगतवे म्हूण सांगून आमकां दिसता. आनी वाल्मिकी तांतूय तो ऋषी अशी काव्य रितीरी तो केन्नाय सांगना म्हूण सांगून म्हळ्यार काव्य रितीर म्हूण म्हळ्यार आतां एक ग्रस्तान एक तागेले बायलेक ताका ते अनुभव आसता पळय तो तागेले बायले समाधान करून सगळें जाल्यार वाल्मिकी हांगा रश आसतना ताणें एक श्रृंगार रितीरी हें कसलें चित्रण केलां म्हूण आमकां दिसता. जाल्यार हांगा ताका सुरेखचित एक पण म्हणला न्हू ताणें प्रियार्हा प्रेमाख्यातम विवेशांतपुर वशी म्हूण म्हणलेले शब्दाक तेदना हें सांगून जाला दशरथ जितेंद्रिय जावन आशिल्लो स्त्री व्यामोह नाशिल्लो ताका म्हूण म्हणलेले वाल्मिकीन सुरेख सांगला. तरी हांगा कसल्याक ताणें अशें पळय सांगलें म्हळ्यार केवल ताणें समाधाना खातीर सांगिल्लें म्हणून लेखूं येता आमी तितलेची. तशी हांगा दशरथान कसले खातीर अशी सांगिल्लें म्हूण म्हळ्यार तुगेले हांगा म्हणली पळय ताणें ब्राह्मण कुलम ब्रुही देवी ते विहितागसम तुगेले कोणें अपराध केल्ले कोणें अब्राह्मण कुलाचे सचवे तांकां दंडन दिवेत म्हूण सांगून म्हळ्यार स्त्री व्यामोह केन्नाय दशरथ लांतुना जाल्यार रायू तागेले राणयांक तांगेले खातीर असाध्य कार्य आसल्यार तो करून दित आशिल्लो. तशी कैकेयी कसलेची असाध्य कार्य आसवे म्हूण सांगून तुका कसलें असाध्य आसवे तें हांव करून दिता म्हूण सहज सांगिल्लें म्हणून लेखूका. आनी कौसल्य तागेली प्रितीची न्हय कैकेयी प्रितीची म्हूण म्हळ्यार आमी लेखून जई ताका म्हूण म्हळ्यार पायस यज्ञेश्वरान येवन पायस दान दिल्ली कुडले ते पायस सुरवेकाण ताणें पुर्ती काण कौसल्य दिवचें. आतां कौसल्य पशी चड कैकेयी वैरी व्यामोह आसा म्हूण जाल्यार थंय कैकेयीक तो काण दित आशिल्लो तशें दिनी पडलें ताणें. तशी हांगा कैकेयी येद्राक ती मंतरे सगळोची तीण एक कुत्सीत उतर हांगा उलयली तिका कौसल्य वैरी आतां आसतना एक मेगेल बामणा आनी 4 बायल आसाच म्हूण जाल्यार मेगेले पशी चड तांकां प्रिती करता तो म्हूण म्हळ्यार एक मत्सर मनांत येयली म्हण तांणी कसले करताची. तशी मंथरेल उतर आयकून अशी पळय कैकेयीन केल्ले जाल्यार दशरथी स्त्री व्यामोही आसच्या पुरवें म्हूण आमी लेखून हांगा कसलें म्हूण म्हळ्यार ताणें सहज जावन सांगचें तुगेलें मना संतोश हाडच्या खातीर कसलें करता म्हूण सांग तुगेलें मनांत कसो आसा सांग म्हणून तो निमगिता. आनी ताका तो सांगून घेता कसो न्ही म्हूण म्हळ्यार हांव मेगेल रथ दश दिक्कांतूय संचार करून शत्रूंक वध करता देखून म्हाका दशरथ म्हूण सांगून सांगला. हाचे अर्थ आनी कसो मेगेल रथा चक्र कितले दिक्कांत संचार करता तितले दिक्कांत भुंयी मेगेले वशांत आसाची. तशी तुका खंयची जाय तांतुलें सांग पुराय हांव दिता. तूं जाय म्हणून उद्विग्न जावं नाका देहाक शरिराक दुख्ख करून घेवं नाका भंय नाका तुका उठा तुका कोणाल वैरी कसलो संशय आसा तुका मेगेल निमती कसो जावका तें पुराय हांव करता म्हूण म्हणटना कैकेयीक एक पण समाधान जालें कसो न्ही हांव कसो निमगेल्यार यो करून दिता म्हूण म्हणटना आतां तिगेले मनांत गोत्त आसा कसो न्ही
परिपीडितं भूयो भर्तारमुपचक्रमे ताका ताव निंबूचे उतरान पिडन जाता म्हण गो तसं ताजे खातीर ते पिडन पशी चड पिडन ताका दिल्यार तो तिगेले वश जावन कसं सांगल्यार रे करून दिता म्हूण म्हणटा नवे म्हूण म्हणलें आनी कितें तागेलें मना ಸ್ವಲ್ಪ पिडण दिवं का म्हूण सांगून ती जाल्यार तितले क्रूर उतर उलयती आनी काही तिगेल मनान तूं कसं लस म्हूण म्हळ्यार तಮ್ಮ ಮನ್ಮಥ ಶರೇಹಿ ವಿದ್ದಂ ಕಾಮವೇಗ ವಶಾನುಗಂ ಉವಾಚ ಪೃಥ್ವೀಪಾಲಂ ಕೈಕೇಯಿ ದಾರುಣಂ ವಚಃ हांगा दशरथ तिगेल वैरी मस्त ताका आतां बायलेल वैरी मस्त मन आशिल्लें ताका प्रीती आशिल्लें म्हूण म्हणलेले रितीर हांगा वाल्मिकी सांगता तशें जावन कैकेयी ताका आनीकी दारूण उतर क्रूर उतर उलयता म्हूण आतां आमकां दशरथ वशी इंद्रिय निग्रह शिचो म्हूण जाल्यार हांगा कितें ताका कामभावन आस अशी सांगलें वाल्मिकीन म्हूण दिसता थंय गीतेंत कृष्णान सांगला धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी देवूची पवित्र जावन वचूचे विशयांत पुरे परमात्मो आस म्हूण हांगा तागेले तशीची ते प्रेम धर्मा अविरुद्ध इथे म्हळ्यार तागेली धर्मपत्नी ती खंयची एक स्त्री वैरी व्यामोह येवन सांगिल जाल्यार तो कामवश जाल्ला म्हूण तागेले बायलेल वैरी ताका प्रिती आस जाल्यार ताका पवित्र जावन वचूचे प्रिती म्हूण म्हणटाची तशी तदन ती सांगता की ना 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 म्हाका कोणेंय अपराध करनी कोणेंय म्हाका अवमान करनी जाल्यार म्हगेले मनान ताका आश आस ती आशी तूं करून दितवे तें सांग म्हाका म्हूण म्हणटा जायत म्हूण जाल्यार प्रतिज्ञ करी करून दिता हांव लिखिल्लें हांव निमगिल्लें म्हाका दिता म्हूण प्रतिज्ञ करी ताजे नंतर हांव कसलें म्हूण सांगता तें धोळ थंय सांगना म्हूण म्हणटा त्या वेळार तो महारायो दशरथ लेखतकय कसलें म्हाका तूं कसं कार्य सांगल्यार तें साना कार्य ताका कसल्याक शपथ प्रतिज्ञा सकड म्हूण सांगता तुका कसं जाय म्हूण सांगा हांव दिना मे तुका गोत्तच न्हय अवलिप्तेन जानासि त्वत्तः प्रियतरो मम मनुज व्याघ्राद रामाद अन्यो न विद्यते हे कैकेयी म्हाका रामाले शिवाय विंगड कोणेय प्रितीच म्हणून ना राम शिवाय म्हाका विंगडाल वयर तितली प्रीत ना रामाल वैरी अतीव प्रीती म्हाका म्हूण म्हणलेलें तुका गोतच न्हय तसले रामाल वैरी हांव आण दवरता तो सांगता तसो शपेते जीवनार्हेण ब्रुही यन्मनसेचसी हांव तसल रामाल वैरी आण दवरता तूं सांग तिणें प्रतिज्ञ करी आण दी भास दी सकड म्हणटा न्हय तो सांगता म्हाका रामाल पशी प्रितीच्यो सगळे जगत्यांत कोणेय ना ह्या विशयी तुका गोतस तशें तसल रामाल वैरी हांव आण दवरता तूं तुगेल्या मनांत कसो आसा म्हूण सांग म्हूण म्हळ्यार त्या वेळाक ती सांगता राम तुका भारी प्रितीची जाल्ली म्हूण जाल्यार हांव सांगिल्लें दोनी वर तूं दिव का म्हूण सांगचें आसताणें तशी मागीर तेदना तो सांगता जायत तूं हांव एक क्षण रामा पळयनातलें वांचना जाल्यार तसल तितली प्रिती म्हाका रामाल वैरी तसल रामा वैरी हांव आण दवरता भास दवरता तूं कसो सांगता तें हांव करता म्हूण सांगता आन्यक सांगतो पळय फक्त न्ही रामा खातीर हांव जीव सोडच्याकय तयार आसा तितली प्रिती म्हाका रामाल वैरी तसल रामाल वैरी हांव आण दवरून सांगता तशें कसो म्हूण तूं सांग म्हूण सांगता पळय त्या वेळाक न्हिजावन कसं जाल्लें म्हूण म्हळ्यार दशरथाक उडगास आशिल्लें उडगास ना न्ही देवासुर युद्धांत हांव रात्रीची न्हीद काडटना राक्षसांनी म्हाका मारूं वतना तिणें रक्षण केलेलें तेदन तिका हांव वर दिता म्हूण म्हळेलें वागदान केलां ती आत्तां नाका त्या वेळ येतना हांव निमगिता म्हाका आतां कसलेंय जावका म्हूण ना म्हूण म्हणलेलें दशरथाक तस आतां ती वर निमगिता म्हाका 2 वर दिवका म्हणलें तेणी त्याची वर निमगीत म्हणून गोतस जाल्यार रामाल वैरी तो आण दवरून सांगता तशी ती चावन ताका तिगेले वैरी एक चूरू संशय येनी स्त्री व्यामोहानी सांगिल्लें न्ही जेवो कैकी कसकी एक अनुचित जावन आशिल्लें निमगिता म्हूण म्हणलेलें एक चूरू संशय येनी जाल्यार देखून दत्तमेव वरम ऋणे तूं म्हाका कसलें म्हळ्यार तिणें मागीर सांगचें आसा दत्तमेव वरम ऋणे तूं म्हाका दिता म्हळ्यार वर तुगेलें निमगितर आसा म्हूण तशी ते वर निमगिता खंयचे मनमास
म्हणलें बरं निमगिता म्हूण बी दशरथा आलमना आशिल्लो जाल्यार तो हांव वर दिता म्हूण येनाशिल्लो. आतां कैकेयीक सुरवेक मनान तो चिंतन आशिल्लें न्हू दशरथा आनीकी पिडण कोर न्हू ताणें आनीकी एक तुका कसो जय जल दिता वा हांव आणबास दिता म्हूण चिंतय पिडण दिवका म्हूण तिणें लेखिल्लें मनाक. तशी आतां केल्लें दशरथान शपथ केल्ले प्रतिज्ञा केल्ले तिगेल कसं की आशी कसं न्ही ती हांव दिता तुका म्हणून रामाल वैरी आण दवर न्हू प्रतिज्ञा केल्ले म्हणटना कैकेयी भारी संतोश जाला. आनी तो खंडीत सांगिल्ले दिल्ली आण सांगिल्ली भास तो कोरनू शुद्ध त्या म्हणटा ताणें रामाल वैरी भास दवरला म्हूण सांगून भारी संतोश जाता तिका. मात्र उलयत कसं ती निर्माद्यस्तात प्रहर्षाचे बभाषे दुर्वचम वच एक चूरताण आलोचन करना तितलें ताका दुख्ख येवचें तसलें उल्लोचकनच जेशील तसलें दुर्भाश म्हणटाचे दुर्वच म्हणटाचे ते तिणें निमगिलके कसं तें म्हणल्यार येता सुरवेक ती कसं न्ही पुराय देवतेंका साक्षी जयाची म्हणटकय म्हळ्यार कसं न्ही यथा क्रमेण शपसी वरम मम ददासी च तच्छरणवंतु त्रयस्त्रिंशत् देवास अग्निपुरोगमाः ती पुराय दिक्पालकांक देवतेंक पुराय आपयता आनी सांगता कसलें 33 देवते त्रयस्त्रिंशत् देवाः 33 कोटी देवते तुमी पुराय आयकयाची रामाल वैरी आण दवर न्हू ताणें म्हाका वर दिता म्हणला तुमी आयकयाची म्हूण सांगून पुराय जाणां ती आपयता आनी 33 देवतेंक साक्षी जावन आपोवन धर्मज्ञ जावन आशिल्लो दशरथ म्हाका वर दिता म्हणून प्रमाण केला तुमी पुराय आयकल्यात नवें म्हूण सांगून निमगून ताका आनीक धर्मपाशांतूय बांदिता. एक प्रतिज्ञे बद्ध जालो तो खंयच्यान तूं रामाल वैरी आण घाल न्हू त्या प्रतिज्ञेक बद्ध जाल्ला तो बंधना पडला. आतां सर्व देवतेंक साक्षी जावन ताणें म्हाका वर दिता म्हूण म्हणला म्हणून आपोवन आनीक धर्म पाशांतूय ताका बांदून घाल्लें म्हणटना दशरथान कसलें करूं जायना. आतां जायत निमगुका पडली ताका ती सांगता कसं न्ही म्हळ्यार सर्व देवतेंक गंधर्व राक्षस निशाचर भूत ग्रहदेवते पिशाचादी देवयोनी सकडी तूं म्हाका बर दिला म्हूण आयकुच्याक साक्षी जावची म्हूण सांगून तांकां पुराय जन आपयले आनी तांगेले सांगतरस दशरथ स्वस्थ मनान हे आतां पळय कोर्टान तूं आमगेल्या मनानची हे बिल्ल बरयला स्वस्थ मनार आसाची कसलीय तोंदरी ना आमगेले मन होश आवाज म्हणटा पळय म्हळ्यार बुद्धी मन पुराय स्थिर आसतना केल्लेले विल हें म्हूण सांगून म्हणटा पळय तशी ही सांगतरस दशरथ म्हाका तो सत्यसंध तो दशरथ म्हाका वर दिता म्हूण सांगला ताणें मनय तागेलें स्वस्थ तशी त्या पुराय देवतेन आयकुका साक्षी जावका आनी हांव तागेलें वर निमगिता म्हणटा आनी तागेलें सांगता की दशरथा लागीं स्मर राजन पुराव्रतं तस्मिन् दैवासुरैरणे तत्र त्वच्छया वयच्छत्रुः तव जीवितमंतरा राया पूड एक विशय जालो तो उडगास जाल्यार उडगास करी देवासुर युद्ध जतना तुगेले शत्रू शंबरासुरू तुका मारनाशी तूं मुर्ची पडलेलो त्या वेळाक हांव जाग्रतेर बैसून राक्षसाल निमित्ती तुका रक्षण केलेलें तूं थंय म्हाका दोनी वर दिता म्हळें उडगास आसवें दशरथ वय म्हूण म्हणटा. आतां सांगता म्हाका आतां ती अगत्य ना ते वराचे तुगेल्या गिनी आस जावन असो म्हाका जाय जालें तें निमगिता म्हूण हांव म्हणलेलें त्या उडगास आसवें दशरथ वय म्हूण म्हणटा ते वय उडगास आसा म्हणटा. तरी आतां हांव तें वर निमगिता तूं म्हाका दिवका मात्र न्ही उडगास असो तूं म्हाका प्रतिज्ञा रामाल वैरी आण दवर न्हू सांगला वर दिता म्हूण सांगून आनी धर्मा रितीर प्रतिज्ञा केला. आतां कसं न्ही म्हळ्यार तुगेले निमती अपमान जाल्ला म्हाका वर तूं दिनी म्हूण जाल्यार हांव आतांच मरता म्हूण म्हणटा. तशें न्ही म्हूण वाल्मिकी सांगताची वांग मात्रेण तदा राजा कैकेय्या स्ववशे कृतः तिगेल वश करून घेता की रायाक अशें पळय उलोवन उलोवन उतरानची ताका प्रतिज्ञा भाश आनी तूं दिवचे वराक तूं दिलेले प्रतिज्ञेक सर्व देवतेक साक्षी केला म्हणून धर्मपाश हाजेन पुराय बांदून घालला वरी केला ताका रायाक आनी ताणें सांगिल्लें तशें आयकुका तशें करून सोडलें म्हणटना रायाक कसो करता म्हणून जायना पाप तो सोलवलो एक कशी
एक मृगाक पाशम इव मृगात पाशम मृग इव आत्मनः एक मृग प्राणी राज्यान बांधून घाल्या कशी तागेल बांदिल्ल्या वश की तशी रायो तिगेल प्रतिज्ञेत पाशांत बद्ध जाल्लो पाप मृगशी जाल्लो तर कसं करचें म्हणून कळना त्या वेळार रायाला ती सांगकी राया तूं त्या वेळा म्हाका दोनी वर दित म्हणलें आज हांव तें निमगिता कसं म्हणून पळय एकाच वर कसं म्हळ्यार तूं रामाले युवराज अभिषेकाक सर्व सामग्री तयार केला ते लायकची जाल्ले तेंची सामग्रीन मेगेल भरताक अभिषेक कोरका हें एका वर आनी दोनीच वर हांव तुगेलें निमगितरस कसं न्ही म्हूण म्हळें रामान चिराजिन जटाधारी रामो भवतो तापस तापस रितीरी अमंगल नेसून म्हळ्यार चीर अजीन म्हळ्यार म्हणटाचे आमी कसं न्ही कृष्ण अजीन चीर म्हळ्यार रुखाचे साल्लीचे अवंगल करताचे नारुडे म्हणटाचे नारुबट्टे म्हणटाचे ते पुरे घाल न्हू दंडकारण्य वचुका म्हणटा ती भवतो तापसः ती तो तपस्वी रितीरी दंडकारण्य वचून 14 वर्ष नवपंचच वर्षाणि दंडकारण्यमाश्रितः 14 वर्षपर्यंत ते न्यूनम नवपंच म्हळ्यार न्यूनम म्हळ्यार एक ऊन नवपंचदश म्हळ्यार थंय 15 वर्ष सांगल्या बरी जालें न्हू म्हळ्यार एक न्यून म्हळ्यार 14 वर्सांतू ताका 14 वर्ष काल ताणें वनवास कोरका हेंची म्हाका वर दिला पुरो आनी कसले विशेष न्ही त्या काय नवे निमगिलेले नाही हांवें तूं म्हाका वागदान दिलेलें हांव तुगेलें तेदन घेन येशिल्लें आत्तां म्हाका श्रीरामान रान्ना वचचें पळोवका म्हूण सांगून तेव्हा केदनकी पेटत न्ही आत्ताच्यात रामान रान्ना वचुका पांय भरताक पट्टाभिषेक जावका म्हूण सांगून ती सांगता ताणें कसं करचें तेदना मागीर ती सांगता पळय स राजराजो भव सत्यसंगरा तूं सत्य प्रतिज्ञ केला तेवय करून दी कुलम च शीलम च ही रक्ष जन्मच तूं तुगेले कुल शील म्हळ्यार इक्ष्वाकू वंशाचे राय सत्य प्रतिज्ञ तांणी सांगिल्लें करून दाखयताची म्हळ्यार एक तुगेले एक सगळे कुलाक किर्तेस ते वर्णन घे मात्र न्ही ती सांगता जन्म सार्थक जावन करून घे तुगेले तपोदना हा सत्यवचो हितम नृणाम सत्यवाक्य कोण पालन करता तांकां मात्र हांगाय परलोकांतूय हित मेळटा म्हूण म्हणटाची मस्त तपस्वी जन तशें जावन तूं म्हाका सांगिल्लें वर तूं दिव न्हू म्हाका तें हांव सांगिल्लें तूं दिलेली प्रतिज्ञा वय करून घेवका म्हूण सांगून त्या वेळाक कैकेयीलें हें उतर आयकूत सलवे दुःख जायना हांवें दशरथाक बापूस न्हय मे तो आतां रामा पट्टाभिषेक करूं नाका म्हूण ती निमगो येयल जाल्यार त्याची तुका ताका मस्त दुःख जाता आशिल्लें हांव रामाले समीत वचन दिवन जाला पुरे सांगून जाला आतां रामा पट्टाभिषेक करची नाका म्हूण ही म्हणटा तेंचें दुःख जाता आशिल्लें तें सोडून ताजे वयरी ती ताका रानाकय वच म्हूण म्हणटा मस्त दुःख ना हांवें मनाक तांतूय तागेलो मोगाचो 14 वर्सां पर्यंत रामान एक रान्ना वचचें म्हळ्यार कसलें क्रूर मन आसतलें ताका तशें जायना हांवें ती जाल्यार दशरथ नमगनी की तीन तशें सांगलें तो नमगनी तो लागता हें मिगेल भ्रम हें मिगेल कान कसं की आयकता ती तशी सांगीश ना बा म्हूण ती दिमती म्हाका कशी भ्रमी जाल्लें म्हूण सांगून लागता तो जाल्यार कसलें एक विचित्र म्हळ्यार मिगेल भ्रमेन तूं तिणी हें वर निमगिलां म्हूण ताणें लेखून तो एक मुखालकंठे इतलें दुःख पावलाक एक मुहूर्त काल दुःख पावलाक तो म्हणटना तें बदलची म्हूण कळ्ळें नंतर ताका कितलें दुःख पुरो पळया तो लेखता कई किमनु में ये दिवा स्वप्नश्चिता मोहोपी मा ममा हांव स्वप्न जेव पळयत रसवे जेव आमी गेले म्हाका जाग येसुनी हांव अशें पुरे पळयत म्हूण जाल्यार मिगेल बुद्धी कसलें भ्रमण जाल्लें जेव कसलें एक भूत बादवे की म्हाका कसलें एक मनोरोग येयला अशें पुरे इतें म्हाका आयक पडटा म्हूण सांगून मनान तूं मस्त आलोचन करतकी तो जाल्यार ताका मनाचें समाधान जायना कैकेयीन उलयले उतरान जागृत जाल्लो तो वपास ते निमगितना आनी भारी दुःख जाता काय ताकाय तोवय थंय नेल्यार बसता दीर्घ उसरो घेता एक पंता आनी ताका भारी बेजार जावन तुका धिक्कार असो म्हूण सांगून कैकेयीक सांगता
बोवूद चुकलो रायाक वापास जागृत जालें. जागृत जातना येद्राक कैके बैसूनस ती तागे तिगेल वयर सर्व कोप काडतो. तिका सांगता कೈ क्रुद्ध तो कोपिष्ट जाला. कैकेयी इदम अब्रवीत. कैकेयी तो सांगता कसं नाही प्रदहन्यम चक्षुषा दोळ्या दाखवून तिका लासून घालतशी पळयला कै आणि सांगता कै हे क्रूर स्वभावाची मनीस तू गेले दुष्टचरित्र तू म्हणत दुष्टचरित्र म्हळ्यार नरशंसे दुष्टचारित्रे कुलस्यास्य विनाशिनी तिका नक्क जलेल उलयत तो कोपान तुगेले स्वभाव क्रूर तुगेले चरित्रे दुष्टस तू आमगेल कुल नाश करू आयली अशी पुरे कैकेयी कापयता आनी म्हणटा किं कृतं तव रामेण पापे पापं मया पिवा सदा ते जननी तुल्या मृत्युं वहते राघव. हे पापिष्ट स्त्री तुका रामान कसलो अपराध केलो. हांव कसं केलें पापम मया पिवा हांव कसं पाप केलें हांव कसं चूक केली तुगे लागीं. सदा ते जननी तुल्या मृत्युं वहते राघव. केन्ना पळयलें तुगेले विशयान ताका आम्माल इतलो मोगस आम्माल कशी चलता तो तुगेल्या तशी चलता नमे म्हणटना तसल रामाक असलच कडेन अनर्थ करूक किम निमित्त मी होद्यता कसं खातीर हांगा तूं प्रवृत्त जाल्लें. आनी म्हणटकय तो अभिज्ञानान नृपसुता व्याली तीक्ष्ण विशायता व्याली म्हळ्यार बायल सरप ती सांगता तूं बायली सरपा म्हणके भारी तीक्ष्ण विशाची म्हणून गोतना नशी तुका वारडीक कोण घेवन घरांत दवरून घेतलें हांवें. आनी म्हणटा तो तस्सल समस्त अयोध्येची रामाले गुणगान करता तागेले निमती कसं चुकी जाल्ली म्हूण सांगून तूं म्हाका ताका परित्याग करी म्हूण म्हणटा ताका रान्ना पेटय म्हूण म्हणटा. तूं हें एक उतर सोड मागीर कौसल्य सोडी म्हण सोडता सुमित्रेक सोडी म्हण सोडता राज्य संपत्तू सकडी तुका दी म्हण त्या दिता कसले परित्याग करता कडेरी प्राण सोडी म्हूण म्हळ्यार आतां मिगेल प्राण सोडता जाल्यार रामाक केन्नाकय हांव सोडना. रामाक रान्ना वच्चा काही सोडना तागेले वेज मिगेल प्रिती एक चुरवुणी जायना म्हणून तो सांगता. मागीर म्हणटा पराभवती मे प्रीतिरष्टात नयमग्रजम मालगड पुत्ता वैरी पुराय जना प्रीती सुची सहज आम्ही शुनशे पालकाने उडगस करतना तई पळय नवशरायाले यज्ञाक तई चिकालेगी एक म्हाका इतली लक्ष गाय दिता त्या गोसंपता बदला म्हाका एक संतान दिवका मिगेले यज्ञाक नरबली दिवच्याक म्हणून म्हणटना त्या ऋषीन ऋचिक ऋषीन मालगड्या पुत्ता दिना धाकली पुत्ता दिना आनी म्हूण सांगूस पळय मालगड म्हाका प्रितीचे म्हूण धाकलो प्रितीचे म्हूण हांव सांगता कडेन मध्ये शुनशेपा दिवचे ही पुरी काणी सांगला हांवें. त्या विशयी आयला हाजे पयशे फुडें विश्वामित्राल विशय येतना जेवो तशीची हांगा तेंची सांगता तो म्हाका तो मालगड पूत न्हय मालगड पूत केन्नाय बापसूल मोगाच म्हूण म्हणटाची ताका बिनी एक दीस पळयनी म्हूण गेले मिगेल सगळी आंगाचे चैतन्य वत नमे म्हूण सांगून ती सांगतकय मागीर म्हणटा सुर्या ना नशी यो रायो दशरथ तिका सांगता कैकेयीक आनी दशरथ सांगता सूर्य ना म्हळ्यार लोकवंचना म्हणल्यार एकच वेळ लोक वंचूकय पुरो उद्दान आनातील झड्ड वंचनाची म्हळ्यार एकच वेळ उद्दान आनातील तेन्ना झड्डय वांचू पुरो जाल्यार रामाक बिनी पळिनी म्हूण जाल्यार मिगेले शरिरांत प्राण मात्र खंडित वर्ना मिगेल तितले प्रितीचे राम तो तागेल वैरी तुका कसल द्वेशू म्हूण सांगता आसा तशें न्हू हे कैकेयी तूं आतां आलोचन करलेले कर्म भारी पाप कर्म जालें तशें न्हू तूं हे परे चिंत कोर नाका म्हाका द्वंद बांदूक घाल न्हू. दशरथ भारी एक बेजारारी सांगता पापिश्टी तूं पापकर्म कोरका म्हणून तूं ते दृढ करून घेतला राबाई तुगेली हे पुरे असलें वायट काम तूं कसं करका पिते चरणां मूर्धना स्प्रशाम्येश प्रसिद्ध मे तुगेले पांयार पडल्यार पुणी तूं संतोष पड जाता की तुका असल दारूण क्रूर कर्म करचें आलोचन सोडी तुगेले चरणारी पडटा म्हूण तितलेंय सांगता तो आनी म्हणटा एकच वेळ तुगेले जेव आलोचन वे भरताल वैर म्हाका मोगस किना म्हूण जेव पळोवचे खातीर तूं अशें केला वे जायत तुका भरताकच राज्याभिशेक जावका म्हूण मन आसलें त्या मागीर जेवो हांव भरताक अभिशेक करता त्या विशया कसले आक्षेप करना जाल्यार रामू रान्ना वच्चो म्हूण सांगून म्हणचे त्या एक सोडी
तू भरताक हांव युवराजा पट्टाभिषेक करता. रामा मात्र तूं पेटो नुका रान्नान तूं म्हाका जायना तें आयकुच्याक. तूं हांगा येवन मेगेल पूत रामू म्हाका रामूची मलगड पूत महाधार्मीक तो चांग तो सकड म्हूण होगळशिरल तूं आतां रामाक पट्टाभिषेक कोर नाका रान्ना पेटोका ताका म्हणून सांगचे खातीर हांगा हें क्रोधग्रहा येवन न्हिदलें. तूं त्या वेळार सांगिल्लें तसलें उतर खंय गेलें तें आतां कसलें रामाक तूं अशें पुराय उलयता म्हूण सांगून सांगतरस तूं पळय इक्ष्वाकू कुलान तूं नाम पावची तसले एक व्हड अन्याय तूं करता तुगेले विकृत बुद्धीन मात्र न्ही दोळ तूं म्हाका कोप येवची तसलें बेजार जेवची तसलें म्हाका प्रिय जालेलें कसलें काम तूं करनी न्हू कैकेयी म्हणटन तूं जाय म्हणून सांगता की कुशालें सांगता की म्हाका कसो म्हणू कळना. तुका राम न्ही भरत एकुल्याक म्हूण तूं म्हणलेलें न्हय कैकेयी आत्तां कसल्याक तूं अशें पुराय म्हणटा आनी तंतूय तें इतली सान रामाक इतलें लायक राजभवनांत न्ही राबून आशिल्ल्याक वनवास करूं पेटय म्हूण कशी सांगता त्या वेळी कसं न्ही 14 वर्ष वनवास समम येते तूं करचें मात्र न्ही ताका आरता आरता ताका भरडीक जेल्ला बायलेल वटू ताणें सुकार सुख आशिल्ले वेळा तूं वनवासा पेटयता सममे तूं करचें अशें पुराय कोर नाका तूं वायट काम कोर नाका चांग नाही आहे तुका एकच वेळ तुमी गेल्या कुशाल करत रसवे कसले जेव मनान तूं तुगेले मनान तूं चांग असून अशी रामाक वनमासा पेटय म्हणून म्हळ्यार मेगेले एक प्रतिक्रिया कशी आसा म्हूण पळोवचें जेव कुशाल करत रसवे कसो म्हूण समज सांग म्हाका अशी म्हाका बळबळा नाका अशी म्हाका दुख्ख दिवं नाका म्हणून न्ही दशरथ तिगे लागीं सांगतरस कैकेयी मागीर कसलो उतर उलयता हें आमी पायती दिसाक पळोवया आजी सांगेल सरवय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.